जाऊयात नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईतल्या सानपाड्यात तब्बल 81 झाडं तोडली जाणार आहेत. त्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत. बिल्डरच्या फायद्यासाठी पालिका झाडं तोडत असल्याचा गंभीर आरोप तिथल्या स्थानिकांनी केलाय. नवी मुंबईतला हा सानपाडा भाग रस्त्याच्या दुतर्फा विविध झाडं असल्यानं उन्हाळ्यात देखील इथं गारवा जाणवतो. सुयोग सोसायटीनं ही झाडं लावली आणि वाढवली. ही झाडं 15 वर्ष जुनी आहेत. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी यातल्या 81 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. पालिकेनं तशी नोटीसच झाडांवर लावली आहे. कॉलनीतला अंतर्गत रस्ता हा 15 मीटरचा आहे. तो वाढवण्याची गरज नसताना बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी झाडं तोडली जात असल्याचा आरोप केला जातोय. नवी मुंबई महानगरपालिकेचं आमचं एकच सांगणं आहे, जी झाडांना तुम्ही नोटिसा लावल्यात, आमचं पत्र तुम्ही पाहिलं वाचायला मिळेल, झाडांना नोटिसा लावल्यात, झाडांना उत्तर देणार आहात का कोणाच्या हितसंबंध याच्यामध्ये जोडलेले आहेत. पण ह्या सानपाड्यामध्ये आम्ही केलेले वनरक्षण आम्ही तोडून देणार नाही. स्थानिक रहिवाशांनी बदाम, सोनमोहर, गुलमोहर, सुबाभळ यासारखी झाडं लावली. मुलं या झाडांना पाणी देतात, त्यामुळे झाडं तोडू देणार नाही असं मुलांनीही निक्षून सांगितलं. आमचा ह्याला कडाडून विरोध आहे की आम्हाला ही झाडं काढायची नाहीत, तोडायची नाहीत. आणि जर महानगरपालिकेनं ह्याच्या विरोधात जर काय ऍक्शन घेतलीच तरीही तर आम्ही आंदोलनासाठी सर्व लहान मुलाबाळांसकट आम्ही उतरू. रहिवाशांनी त्यांच्या हरकतीचं निवेदन महापालिका आयुक्तांना दिलंय. आता पालिका यावर काय भूमिका घेते यावर पुढची आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. विनय म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.